नमस्कार. कसे आहात सगळे? नमस्कार. सिद्धसंवादच्या 9व्या भागात मी सौ मानसी लिमटेंबे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काल आपल्याला खूपच तांत्रिक अडचणी येत होत्या, म्हणून आज आपण आपला उर्वरित कालचा भाग पूर्ण करणार आहोत. अर्थातच पुन्हा एकदा पल्लवीताई बरोबर खूप गप्पा मारण्याची संधीच आपल्याला मिळाली आहे. जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ताईविषयीची सर्व माहिती वाचणार आहे. मुळातच 8 शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक प्रमाणेच भरतनाट्यम हे देखील प्रसिद्ध आहे आणि ह्याच भरतनाट्यम ह्या नृत्यशैलीविषयीची माहिती आज आपण पल्लवी नाईक यांच्याकडून घेणार आहोत. डॉक्टर पल्लवी क्षितिश नाईक आजच्या पिढीतील एक प्रभावी आणि सृजनशील नृत्य कलाकार. नृत्याचे प्राथमिक शिक्षण गुरु श्रीमती उत्तरा तुळशीबागकर यांच्याकडे झाले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी पल्लवीताईने अरंगेत्रम सादर केले. SNDT मधून BSc होम सायन्स मधून केल्यावर तिने MA भरतनाट्यम मधून करायचे ठरवले आणि इथून तिचे शिक्षण सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉक्टर सुचेता भिडे चाफेकर यांच्याकडे सुरू झाले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पल्लवीताईने MA आउटस्टँडिंग श्रेणीत पूर्ण केले. भरतनाट्यम ही शास्त्रीय नृत्यशैली एक प्रयोगशील कला म्हणून प्रसिद्ध आहेच, परंतु ती एक प्रभावी उपचार पद्धती म्हणूनही वापरली जाऊ शकते हा पुरोगामी विचार तिने भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन या प्रबंधातून विस्तृतपणे मांडला. या प्रबंधाला प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सुजला वाटवे आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती जयश्री राजगोपालन यांची मान्यता मिळाली आणि 2011 साली पुणे विद्यापीठाकडून पल्लवीताईला विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रबंधासाठी अभ्यास करताना ती लार्क स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन पुणे, जिद्द शाळा ठाणे आणि हॉलीक्रॉस स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन ठाणे या संस्थांशी निगडीत होती. या अभ्यासातून तिने मतिमंद मुलांना शास्त्रीय नृत्य शिकवण्याची पद्धत मेथोडॉलॉजी ऑफ टीचिंग भरतनाट्यम टू मेंटली चॅलेंज चिल्ड्रन विकसित केली. याचबरोबर भरतनाट्यम मधील काही अडवूंचा रियाज केल्याने या मुलांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे मूल्यमापन करण्यासाठी भरतनाट्यम मूवमेंट्स इव्हॅल्युएशन टेस्ट चीही निर्मिती केली. अशा प्रकारचा अभ्यास करणाऱ्या आणि तंत्र विकसित करणाऱ्या डॉक्टर पल्लवी या पहिल्या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. या प्रबंधाबरोबरच तिने थेराप्युटिक ॲडव्हान्टेज ऑफ भरतनाट्यम, भरतनाट्यम थेरपी फॉर एक्सेप्शनल चिल्ड्रन, भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन या विषयांवर देखील लेखन केले आहे. पल्लवीताईला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. उदाहरणार्थ दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या स्पर्धेत बेस्ट डान्सर तसेच 2006 साली सूरसिंगार संसदतर्फे मानाचा शृंगारमणी किताब, भगवद्गीता, शुद्ध नर्तनातील सौंदर्य, त्रिमूर्ती संगीतकारांच्या रचना, भजगोविंदम, मानवी वृत्तीचे नृत्यातून दर्शन अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण नृत्य संरचना तिने भारतभर सादर केल्या आहेत. विविध संस्था जसे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, स्वर साधना समिती इत्यादींकडे तिने परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सध्या सौ पल्लवी ताई नृत्य शिक्षिका आणि नृत्य उपचार तज्ज्ञ अशा दुहेरी भूमिका आनंदाने पार पाडत आहेत. कला प्रांगण ट्रस्ट या स्वतःच्या संस्थेत ती सामान्य तसेच मतिमंद विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देते.
त्याचबरोबर ज्ञानसाधना विद्यानिकेतन या शाळेत नृत्य शिक्षिका म्हणून संलग्न आहे. तसेच ठाण्यातील विशेष मुलांसाठी नृत्य उपचार तज्ज्ञ म्हणूनही ती काम करते. नृत्य कलाकार, संरचनाकार, नृत्य शिक्षिका आणि नृत्य उपचार तज्ज्ञ अशा विविधांगी भूमिका तितक्याच तन्मयतेने आज पल्लवीताई पार पाडत आहेत. तर अशाच अष्टपैलू ताईला आज मी पुन्हा एकदा इकडे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी निमंत्रण देते आणि ताई अगदी काही क्षणातच आपल्याला भेट देईल. आणि आज पुन्हा एकदा आणि सगळ्यांची काल जेव्हा आम्ही कमेंट्स वाचत होतो तेव्हा खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की एखाद्या अभंगावर ताईने नृत्य सादर करावं. तर अगदीच सगळ्यांच्या काय म्हणतात एका रिक्वेस्टला आम्ही अगदीच मनावर घेतलं आणि आज मी ताईला स्वतः रिक्वेस्ट केली की ताई नाही तू करच. आणि ताई ही लगेच हो म्हणाली आणि ताई आपल्याकडे आलेली आहे आणि नृत्याची सुरुवात अर्थातच
वाह, खूप सुंदर. नमस्कार. कालच्या प्रमाणेच आजची ही कालही मल्लर हा जे तू प्रकार सादर केला ती पालखी आहे, ती पालखी गावागावात आणि आजही आद्य देवता आपली गणपती यांनाही स्मरून आजचा कार्यक्रमाची सुरुवात. वाह. थँक्यू. ताई मगाशी तुझी माहिती जेव्हा वाचत होते तेव्हा भरतनाट्यमची अडवणूक रियाज केल्याने मतिमंद मुलांमध्ये झालेली सकारात्मक बदल असा उल्लेख वाचला आणि त्यासाठी तू डेव्हलप केलेला मुवमेंट त्याबद्दलही पण बद्दल सांगशील का काय? नक्कीच सांगेन. मुळात भरतनाट्यमचे आडव म्हणजे बेसिक स्टेप्स, म्हणजे एक सुरुवातीपासनं भरतनाट्यमच्या पूर्ण पोश्चरची ओळख व्हावी आणि एक हाताची जी एक बैठक असते त्याची ओळख व्हावी म्हणून या सगळ्या आडवूंची बांधणी केलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला भरतनाट्यमचं जे पोश्चर असतं म्हणजे आयतमंडल म्हणतो आम्ही, अरमंडी म्हणतो, म्हणजे गुडघ्यातनं ते बहुतांशी लोकांना आता ओळख झालेली आहे त्या पोश्चरची. तर त्या पोश्चरमध्ये पहिल्यांदी पाय व्यवस्थित उचलून मारणं ही प्रक्रिया व्हायला पाहिजे आणि मग त्या स्टान्समध्ये एकदा मुली कम्फर्टेबल व्हायला लागल्या की मग हाताची मुवमेंट, मग एका जागेपासून दुसऱ्या जागी हालचालीची मुवमेंट, याच्यात त्या आडवूंमध्ये प्रोग्रेशन होत राहतं. त्यामुळे मुळात हे आडव म्हणजे आम्ही दरवेळी सांगतो की हे रियाज का करायचा आडवूंचा, तर जसं आपण पहिलीत गेल्यावरती 1 2 3 4 ऐकू येतोय का? कॉमेंट कोणाची तरी आली. ताई कॉर्ड लावशील का? मे बी कॉर्ड चालेल. तू सेटल झालीस तरी चालेल. आता ऐकायलाच येत नाहीये ताई. नाही नाही नाही. व्हॉल्यूम कमी असेल तर किंवा एकदा कॉर्ड नीट लागले ना हे चेक करशील का? नाही 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 येत. एकच मिनटं, मी दुसरी कॉर्ड घेऊन येते, फक्त एकच मिनटं थांब जरा. आता येतंय ऐकू? हो येतंय येतंय. ओके. तुला माझा इको येत नाहीये ना? मला नाही येते ऐकू तुझा. ओके. प्रेक्षकांमधून सांगू शकाल का? पण कोणीतरी मेसेज पण केलाय की माझ्याकडून इको येतोय, तर आता येतोय का इको?
मला असं वाटतं नाही येते आता. ओके. लाईक नॉर्मल सेटच झालीस तरी चालेल. हो हो हो, आहे, मी कम्फर्टेबल आहे. आता नाही येत. येस. थँक्यू. ओके. हा तर तो अडव मुळात या आडवूंचा रियाज जो असतो तो म्हणजे एक मूळ पदन्यासाचा सुटसुटीतपणा यावा म्हणून हा करायचा असतो. म्हणजे दरवेळी आपण म्हणतो की डान्सिंग हॅज टू बी ऑलवेज एफर्टलेस बट ब्युटिफुल. त्यामुळे या आडवूंच्या रियाजामुळे ते एफर्टलेस पण दिसतं आणि तितकंच सौंदर्यपूर्ण. जसं आपण एखादी गोष्ट जर का आता आपण बघितलं तर इव्हन कुकिंगमध्ये आपण बघतो की आपल्यापेक्षा आपल्या आईच्या आजीच्या हाताला चव जास्ती असते, कारण काय तो एफर्टलेस त्यांचा एक प्रोग्राम होऊन गेलेला असतो. तसं हे आहे की आडवूंचा बरोबर. रियाज करता करता तुम्ही आपोआपच त्यात इतके म्हणजे तुमच्या शरीराला ती सवय होऊन जाते की मग ते एफर्टलेस होऊन जातं पूर्णपणे. म्हणून तो रियाज करावा. आणि त्याच्या बरोबरीने मला सांगायला आवडेल की आपल्या क्लासिकल डान्समध्ये नाट्यक्रम म्हणून जो आपण शिकवतो सुरुवातीला, तो बरेच लोकांना आता इकडे जे बघतायत त्यांना माहिती नसेल, पण यतो हस्त ततो दृष्टी, यतो दृष्टी ततो मनः, यतो मनस ततो भावो, यतो भाव ततो रस. हे जे तत्व आपण कायमस्वरूपी सांभाळत आलेलो आहोत शास्त्रीय नृत्यामध्ये, ते फक्त तत्व नृत्यासाठी न घेता ते सगळीकडे आपण अप्लाय केलं तर आपोआपच, कारण काय जिथे आपलं मन असतं तिथे रसास्वाद आपण घेऊ शकतो. आणि हे तत्व अडवू करताना मुलींना हळूहळू ती सवय लागते आणि मग जेव्हा त्या कॉम्पोजिशन शिकतात तेव्हा तो रसास्वाद आपोआपच त्यांना म्हणजे प्रेक्षकांना अनुभूती त्यांना देता येते आणि त्यांना तो आनंद घेता येतो. त्यामुळे त्यांनी आनंद घेतल्यावरती आपोआपच प्रेक्षक आनंद घेणार, हे समीकरण आहे असं वाटतं मला स्वतःला. नक्कीच. ताई मी तुला रिक्वेस्ट करते की काही अडवूनचे प्रकार आम्हाला दाखवू शकशील का? जर तू एक्सप्लेन केलेस तर आवडेल नक्की. आम्हाला हो समजून हो, घ्यायला. नक्की चालेल. आत्ता मी जे तत्व सांगितलं, यतो हस्त ततो दृष्टी, हे सगळ्या अडवूंमध्ये लागू होतं. म्हणजे जिथे आपला हात जातो तिथे आपण बघायचं. आता हे बेसिक प्रिन्सिपल जे तू म्हणलीस की स्पेशल मुलांना शिकवताना पण मी हे अडवूंचे प्रकार आधी शिकवले. म्हणजे आता जेव्हा नॉर्मल स्कूलमध्ये नॉर्मल मुलांना आपण शिकवतो तेव्हा विलंबित, मध्य, द्रुत या 3 स्पीड्समध्ये शिकवतो. पण स्पेशल मुलांना शिकवताना मग मी ते फक्त विलंबित आणि मध्यमध्ये शिकवले. त्यामुळे त्या मुलांनाही आपोआपच राईट लेफ्ट कोऑर्डिनेशन मी जे म्हटलं त्याची सवय लागली. त्याच्यानंतर जिथे आपण हात करतोय तिथे बघायचं, हे ओव्हरऑल बॉडी कोऑर्डिनेशन जे आहे तेही त्यांचं खूप छान व्हायला लागलं आणि आपसुकच मग त्या यानी ग्रेसफुलनेस आपोआप वाढतो तो. त्यामुळे मी नक्कीच दाखवीन की अडवूंचे बेसिक हे कशी होते, डेव्हलपमेंट कशी होते ते दाखवीन मी नक्कीच. चालेल. सुरुवातीला जे आम्ही आडव करतो ते मुळात फक्त आरमंडी करून पायाची हालचाल असते. म्हणजे या तै तै या तै. त्याच्यानंतर काय होतं, हाताची हालचाल होते एका जागी उभं राहून, तै युम तत तत तै युम ता. याच्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे त्यात तै तै ताम, तै तै ताम, तै तै ताम, तै तै ताम, असे आडवे. वा. त्यामुळे अडवूंचा रियाज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता मला सांगायला आवडेल की लॉकडाऊनमध्ये माझ्या काही सिनियर स्टुडंट्सनी आवर्जून ताई आपण सकाळी 7:30 वाजता उठून अडवूंचा रियाज करूया का, हे मग आम्ही झूमवरती दर मंगळवार गुरुवार अडवूंची प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला खूप मजा येते ते करायला. मग तर किती सुंदर आहे. म्हणजे तुझ्या आज विद्यार्थिनी तुझ्याकडून पुढे केल्यात आणि तरी सुद्धा तितक्याच मनापासून अगदी मला असं वाटतं खूप सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा ऍडमिशन घेतात तेव्हा शिकवलं जातात अडव. बरोबर. तर
सुद्धा म्हणजे इतकं शिक्षण झालं तरी म्हणजे मला असं वाटतं हा सगळा बेस आहे. नाही, जसं नक्कीच कथक मध्ये आम्ही नक्कीच. म्हणतो तर हा बेस आहे तुमचा, तसं भरतनाट्यममध्ये अडपो हा सगळ्यांचा बेस आहे. बरोबर. परत एको हा. यायला लागलाय का ग? मला जरा एको ऐकू येतोय मध्येच. हो, म्हणजे मला नाही समजत आहे. म्हणजे मगाशी मला तू नाचत होतीस तेव्हा एकदा जाणवलं, म्हणजे आता नाही मला काही वाटत आहे. ओके ओके, ठीक आहे. कोणी कमेंट करून सांगितलंय का? नाही नाही नाही, अजून तरी नाही. नाही ना? ओके. अं, पुन्हा एकदा मी तुझा बायोडेटा वाचत असताना आणखीन एक मला माझ्या वाचनात आलं की भगवद्गीता शुद्ध नटनातील सौंदर्य, त्रिमूर्ती संगीतकारांच्या रचना, भज गोविंदम अशा विविध विषयांवर नृत्य संरचना केल्या आहेत. तर याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, म्हणजे जरूर आवडेल आम्हाला ऐकायला. नक्कीच. भगवद्गीता म्हणजे माझी आई पुण्यातल्या गीताधर्म मंडळाचं कार्य खूप करते. ती स्वतः गीता संथा देते, गीतेचं विवरण करते आणि तेव्हा आम्ही म्हणजे हा मला वाटतं 2006 साली आम्ही नृत्य गीताई म्हणून हा कार्यक्रम प्लॅन केला होता आणि गीताधर्म मंडळाची मुळात नवीन वास्तू तयार होणार होती आणि त्याच्यासाठी आम्ही निधी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम केला. तर तेव्हा आम्ही कृष्णाच्या विविध रचना घेतल्या होत्या आणि गीतेवरती काही छंद स्वरूपात जे लिहिलेलं आहे त्याचे काही काही श्लोक घेऊन आम्ही ते अभिनयाच्या याच्यातनं दाखवले होते. आता परत माझ्या डोक्यात एक प्रोजेक्ट आहे. श्री आठवले म्हणून आहेत, त्यांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायावरती गाणी लिहिलेली आहेत, मराठी गाणी आहेत ती. हो. तर त्या मराठी गाण्यांवरती एक नृत्य गीताई म्हणून परत सादरीकरण करण्याची इच्छा आहे मला. आता बघू, हा लॉकडाऊन संपला की मग ते प्रोजेक्ट एक आहे डोक्यात. त्यामुळे तो एक नक्कीच विषय नक्कीच पूर्ण छान होईल झाला तो. होता. हां. त्याच्यानंतर नृत्य रंग म्हणून आम्ही एक कार्यक्रम केला होता. तेव्हा आम्ही 7 जणी ऑलमोस्ट, काही जणी MA करत होत्या, काही जणी MA पासआउट झाल्या होत्या. त्यात आम्ही पूर्ण शुद्ध नर्तनाच्या रचना घेतल्या होत्या आणि मुळात कॉन्सेप्ट अशी होती की शुद्ध नर्तनही तितकंच रंजक होऊ शकतं, म्हणजे जिथे अभिनयाचा कमी हे आहे तिथे. मग आम्ही तिथे कोरिओग्राफीला खूप जास्ती महत्त्व दिलं होतं की ते खूप छान व्हायला पाहिजे प्रेझेंटेशन्स, म्हणजे ती की सर्क्युलर फॉर्ममध्ये किंवा लाईन्समध्ये किंवा हाताच्या लाईन्स ज्या क्रिएट होतात, मुद्रा ज्या क्रिएट होतात, त्यांनी कसं काय आपण एक्सप्लोअर करू शकतो, तो एक वेगळा प्रोजेक्ट झाला होता. भजगोविंदम म्हणून एक केला होता, तोही पूर्ण कृष्णावरती आधारित होता आणि त्यातही वेगवेगळ्या मराठीही रचना श्लोक घेऊन आम्ही तो प्रोजेक्ट केला होता. त्यामुळे असे विविध विषय, ट्रिनिटी म्हणून एक केला होता, त्यात श्यामशास्त्री दीक्षितार, मुथुस्वामी दीक्षितार आणि त्यागराज हे कर्नाटक संगीत पद्धतीतले 3 दिग्गज रचनाकार होऊन गेले आणि त्यांच्या रचना खूप छान आहेत. आणि मुळात काय कसं, श्यामशास्त्री दीक्षितारांच्या रचना या पार्वतीवरती आधारित जास्ती आहेत, देवीवरती आधारित आहेत. त्यागराजांच्या शंकरावरती आधारित आहेत आणि मुथुस्वामी दीक्षितारांच्या अनेक रचना विविध आहेत, म्हणजे एक देव नसून अनेक विष्णूवरती आधारित आहेत, अशा विविध रचना. अच्छा. पण खूप पारंपरिक रचनांचा अभ्यास त्या काळात झाला, त्यामुळे तो एक वेगळा प्रोजेक्ट आमचा झाला. मला इथे सांगायला आवडेल, माझ्या 2 मैत्रिणी ज्या पुण्यातच असतात, सायली रानडे आणि केतकी शेणोलीकर, त्या आम्ही तिघींनी मिळून खूप अभ्यास करून हा प्रोजेक्ट खूप छान केला होता, पुण्यातच केला होता. त्यामुळे तेव्हा मजा यायची ते प्रोजेक्ट्स करायला सगळे, म्हणजे तेव्हा आम्ही MA जस्ट पासआउट झालो होतो, त्यामुळे सगळ्याच त्या याच्यात होत्या, पूर्णपणे प्रोग्रॅमच्या याच्यात होत्या. नृत्य गीताई बघायला आवडेल असं अरे पल्लवी नक्कीच. म्हणते ताई. नक्की. खूप मस्त. मला असं वाटतं की प्रत्येक नृत्यशैलीत स्वतःची अशी एक खास सौंदर्य तत्व आहे बरोबर. नृत्यशैलीला. तर तशी भरतनाट्यमची सौंदर्य तत्व. भरतनाट्यमचं सौंदर्य तत्व म्हणजे एक नसून अर्थातच अनेक आहेत, पण त्याची सौष्ठवपूर्णता जी आहे किंवा एक नाट्यधर्मी आपण म्हणू जो भाग आहे,
तो खूप छान आहे आणि त्यांनी एक वेगळी ग्रेस त्या स्टाईलला येते असं मला वाटतं की एक कोणताही आपण मुद्रा जरी धरली, म्हणजे आता कोणाला बोलवायचं असलं तरी ते मग व्यवस्थित हस्तमुद्रा नाट्यधर्मी पद्धतीने धरून ते बोलवणं किंवा प्रश्न विचारणं, आश्चर्य व्यक्त करणं, म्हणजे थोडा जो अभिनयाचा एक त्याच्यात जो बाज आहे तो खूप वेगळ्या यांनी एक्सप्लोअर केला जातो आणि त्याच्यातली जी अंगशुद्ध म्हणतो किंवा सौष्ठवपूर्णता म्हणतो किंवा एक जो टॉटनेस आहे त्यांनी त्या लाईन्स किंवा ते जो शार्पनेस येतो डान्स स्टाईलला तो खूप छान येतो. मध्यलयीतलं नर्तन असल्यामुळे ते खूप जास्ती एंटरटेनिंग होतं आणि करायलाही खूप छान वेळ मिळतो, म्हणजे ते ताल आणि लय एक्सप्लोअर करायला खूप छान वेळ मिळतो. त्याच्यानंतर मी काल बोलले तसं मार्गमची संकल्पना भरतनाट्यममध्ये खूप छान आहे की एक पायरी चढून आपण एक एक पायरी चढून गाभाऱ्यापर्यंत पोचायचं. त्यामुळे हे जे मुळातच काही शास्त्रीय शुद्ध पद्धतीने अभ्यास करत करत या आपण म्हणू शैलीची एक डेव्हलपमेंट झालेली आहे ती खूप छान झालेली आहे. आणि मला इथे परत सांगायला आवडेल की त्यासाठीच मी मुद्दामून स्पेशल मुलांना भरतनाट्यमच शिकवायचं या हेतूने मी ते शिकवलं, कारण काय जो एक मसल टोनिंग होतं या स्टाईलमध्ये ते खूप छान पद्धतीने होतं जर का तुम्ही तसंच्या तसं ते फॉलो केलं तर. त्यामुळे त्या मुलांना बेसिकली ही स्टाईल मुद्दामून शिकवण्याचा माझा एफर्ट तो होता की एक मी म्हणते मुद्रा धरण्याचीही, म्हणजे मी शाळेत गेल्यावरती ते असं करायचे, त्यामुळे हे जे बोटांचा व्यायाम त्यांचा जो व्हायचा आपोआपच. आणि मग एक जसं मी म्हटलं की नॉर्मल क्लासमध्ये शिकवता शिकवता बोटं ताठ करा, मुद्रा नीट धरा, हे त्यांच्या क्लासमध्ये पण मी फॉलो करायला लागले. म्हणजे त्या स्पेशल मुलं असली तरी त्यांच्या बरोबरीने तसंच शिकवायचं असा एक धोरण होतं माझं कायमस्वरूपी. वा ताई, सध्या जनरली एक प्रश्न म्हणजे एक आहे की कला स्वांत सुखाय असावी की लोकाभिमुख? म्हणजे आज लवकर सर्वांना प्रसिद्धी, पैसा वगैरे हवा असतो आणि त्या विरुद्ध काही कलाकार आपण असे बघतो की ते केवळ रियाज आणि साधनेत रममाण झालेले असतात. तर तुला काय वाटतं याविषयी? मला ना असं वाटतं की ही प्रत्येकाची थोडी वृत्ती असते आणि आपण ती वृत्ती घेऊन येतो, म्हणजे असं त्यात चूक बरोबर किंवा असं मला वाटत नाही. पण कला ही सुरुवातीला स्वांत सुखाय व्हायलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही जर का त्यात रममाण झालात तर मग तुम्ही पुढे जाऊन तो लोकांना आनंद देऊन परफॉर्मिंग करू शकता, रियाज तुमचा चालू ठेवू शकता. त्यामुळे हे थोडं कसं आहे की काही की म्हणजे आता मी तुला तेच म्हटलं काल नेमकं ते बोलताना डिस्कनेक्ट झालो, पण मी कधी फेसबुक लाईव्हवरती यायचा विचार केला नसता मे बी, कारण काय या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात थोडं ते चॅलेंजिंग वाटतं कधी कधी. पण मी कलेशी निगडीत पूर्ण या लॉकडाऊनमध्ये कलेशी मी निगडीत राहिले पूर्णपणे, म्हणजे असं झालं नाही की मग नाही लॉकडाऊन आहे तर काहीच नाही असं. त्यामुळे तेव्हा पूर्णपणे स्वांत सुखाय, म्हणजे मला भरतनाट्यम येतं आणि मी त्याचा रोज विचार करते किंवा क्षणोक्षणी विचार करते, मग मला परफॉर्मिंग करता आलं नाही तरी चालेल, हा दृष्टिकोन थोडा बाजूला आपण ठेव. म्हणजे दरवेळी मला वाटतं ते असं एक हे नसतं, म्हणजे जेव्हा तुम्ही करू शकता तेव्हा ती नक्कीच प्रेक्षकांसमोर सादर करावी, त्याचा आनंद तुम्ही घ्यावा, प्रेक्षकांना द्यावा. पण जेव्हा काही लिमिटेशन्स तुम्हाला येतात तेव्हा ती स्वांत सुखाय म्हणून जपावी आणि ती कायम तुमच्या हृदयात राहावी. म्हणजे मला केवळ परफॉर्म करता येत नाही आहे म्हणून मी आता रियाज कशाला करू, हे धोरण नसायला पाहिजे असं वाटतं मला. म्हणजे मी मुलींना पण सांगते स्टुडंट्सना की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही परफॉर्म करता असंच समजा, मे बी ऑडियन्स नसेल त्यावेळी तुमच्यासमोर, पण इट हॅज टू बी दॅट डिसिप्लिन्ड, की असं नाही व्हायला पाहिजे की कोणी बघत नाही आपल्याला मग आपण कशाला तितकं छान करायचं. इट हॅज टू बी युअर परफॉर्मन्स फॉर युअर सेल्फ. आणि आता असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ करू शकता, म्हणजे यू कॅन बी युअर ओन ऑडियन्स. म्हणजे खरं तर की तुम्ही क्रिटिकली बघा तुमच्या व्हिडिओजना, तुम्ही त्रयस्थ म्हणून बघा की बाबा माझं काय चुकतंय, काय चांगलं होतंय, या पद्धतीने तुम्ही बघू शकता. पण स्वांत सुखाय तर आहेच, म्हणजे इट इज मेंट फॉर दॅट असं वाटतं मला पूर्णपणे. बरोबर. माझा पुढचा प्रश्न आहे, मी त्याच्या आधी प्रेक्षकांनाही रिक्वेस्ट करेन की काल जर तुम्हाला विचारता आले नसतील प्रश्न आणि आज विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता.
पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूयात ताई. नक्कीच. कलाकार, रंगमंच आणि रसिक ह्यांचं नातं किती अभिन्न आहे असं तुझं मत किंवा तुला काय वाटतं त्याविषयी? कलाकार, रसिक आणि रंगमंच हे यांचं नातं तर नक्कीच आहे, कारण काय आपण ही प्रयोगशील कला म्हणतो. त्यामुळे स्वांत सुखाय जरी असली तरी चांगला रसिक प्रेक्षक मिळणं हेही खूप म्हणजे मी म्हणेन भाग्याचं लक्षण असतं. म्हणजे नुसता कौतुक करणारा नाही तर त्याच्या बरोबरीने रसिकतेने तो अनुभव घेणारा जो आहे तो, किंवा आपण म्हणतो म्हणजे ते इट हॅज टू बी लाईक अ स्पंज, म्हणजे जे कलाकार देईल ते तुम्ही पटकन शोषून घेतलं पाहिजे आणि ते तुमच्यात गेलं पाहिजे, तर मग तिथे रसास्वाद मिळतो. म्हणून त्याला रसिक म्हटलेलं आहे. म्हणजे नुसताच प्रेक्षक नसून तो उत्सुकतेने बघणारा प्रेक्षक पाहिजे. आणि रंगमंच तर शेवटी देवता आहे. आणि तेच मी म्हटलं मगाशी मी की तुझ्यामुळे आज मी फेसबुक लाईव्ह करू शकले आणि मला खूप छान अनुभव आला तो. आणि अजून एक मला काल आपलं जेव्हा थोडं टेक्निकल प्रॉब्लेम झाले तेव्हा असं वाटलं की हे नॉर्मली याच्यात शक्य झालं नसतं की समजा रंगमंचाचे काही प्रॉब्लेम झाले असते तर दुसऱ्या दिवशी लगेच रंगमंच अवेलेबल करून देणं हे खूप म्हणजे इट इज अनइमॅजिनेबल फॉर अस. आणि तू मला आज तो परत अनुभव दिलास, त्यामुळे मी तुला खूप खूप धन्यवाद देणार आहेच. म्हणजे आहेत, खूप शुभेच्छा आहेत माझ्या तुझ्यासाठी. पण अगेन इट इज ॲडव्हान्टेज, म्हणजे लगेच आपण फेसबुक लाईव्ह प्लॅन केलं, लगेच आपण मेसेजेस टाकले, हे टेक्नॉलॉजीचे ॲडव्हान्टेजेस आहेत. वी हॅव टू गो विथ इट. नक्कीच. पण मी तेच म्हटलं ते रंगमंच आणि प्रयोगशीलता हे दोन्ही गोज हँड इन हँड, म्हणजे त्यामुळे त्यात ते नातं तर आहे, दृढ नातं आहे ते. त्यामुळे म्हणजे साधं आता क्लासमध्ये पण मी काल म्हटलं तसं 45-50च्या माझ्याकडे बायका येतात शिकायला. आता त्या मला पूर्ण कल्पना आहे एजमुळे जे काय लिमिटेशन येतं ते, पण जेव्हा त्या स्टेजवरती करतात तेव्हाचा त्यांचा जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. म्हणजे असं होत नाही की त्यांना आनंद मिळाला नाही, तो आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा असतो आणि खूप मोटिवेटिंग असतो की नाही मी आता नेक्स्ट टाइम पण हे सगळं करणार आहे असं. नक्कीच नक्कीच मोटिवेशन तर खरंच मिळतं, कारण मला असं वाटतं तूही ती तेव्हा परफॉर्म करत असशील आणि त्यांच्या काही त्या परफॉर्म करण्यातल्या त्या झाल्या असतील अगदी नकळत का होईना, पण तुला बरोबर. बघून त्यांना अशी हे मनापासून इच्छा झाली असेल की नाही नाही मी ती चूक सुधारणे, मी पुन्हा पुन्हा रंगमंचावर उभं राहायला तयार नक्कीच आहे. नक्कीच. खरंच म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. एकच मिनिट आहे. बरोबर. अकॉर्डिंग टू भरतनाट्यमचा सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट कुठला आणि भरतनाट्यमनी दिलेली सगळ्यात मोठी मेमरी कुठली? तुझ्या लोणकर यांनी विचारलाय हा प्रश्न. काय त्यांनी विचारलंय मला दिसत नाहीये हो मेसेज परत इकडे. मी सांगते. अकॉर्डिंग टू यू भरतनाट्यमचा सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट कोणता आणि भरतनाट्यमनी दिलेली सगळ्यात मोठी मेमरी कुठली? ओके. चॅलेंजिंग पार्ट मला दोन्ही वाटतात. म्हणजे जे मी म्हटलं की भरतनाट्यमचं मुळात नृत्य आणि अभिनय या दोन भागांमध्ये मेजर टेक्निक त्याचं डिवाईड होतं. त्यामुळे आता तिल्लानासारखी जी रचना आहे जी एकदम मार्गमच्या शेवटी येते, त्याच्यात तुमच्या स्टॅमिनाचा कस लागतो, तुमच्या लईवरचा कंट्रोल तिथे लागतो. कारण काय मुळात आपली टेंडन्सी जलद लईकडे जाण्याची असते. त्यामुळे तो कंट्रोल पूर्ण 7-8 रचना नाचल्यावरती तुमचा स्टॅमिना तेवढा पूर्ण 10 मिनिटाची परत नृत्याची रचना नाचणं. त्यामुळे स्टॅमिना आणि अभिनयाचा जो भाग असतो हे दोन्ही चॅलेंजिंग आहेत भरतनाट्यममध्ये. आणि आता मी जसं म्हटलं की भरतनाट्यमचे जे सौंदर्य तत्व आहेत ती जपून तुमचा स्टॅमिना राहणं हे फार महत्त्वाचं आहे असं वाटतं मला. म्हणजे नुसता स्टॅमिना इज अ डिफरंट पार्ट, तो एक्सरसाइजमुळे आपण अचीव करू शकतो, पण त्यात सौंदर्यता असलीच पाहिजे. म्हणजे तुमचे आरमंडी, हाताच्या ओळी किंवा जो फोर्स आहे तो सगळा राहिला तर मग त्यातनं एक कुठेतरी तो आपण म्हणतो पीक गाठतो. आणि अभिनयाचा तर आहेच की जिथे तुम्ही रसिकांना पूर्णपणे तुमच्या भावनेत ओढून घेता किंवा तुमच्या भावनेत मिसळायचं आवाहन करता आणि मग रसिक प्रेक्षक जेव्हा तुमच्या बरोबरीने त्या भावनेत जातो तेव्हा मग रसास्वाद तिथे
तयार होतो असं वाटतं मला. त्यामुळे अभिनय आणि नृत्याचा जो अंगशुद्ध सौष्ठव हे पूर्ण हे सगळेच सौंदर्य तत्व ही चॅलेंजिंग आहेत आणि ती खूप अंगवळणी पडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याने विचारलं मेमरी कुठली एखादी सगळ्यात मोठी मेमरी कुठली भरतनाट्यम? मेमरीज खूप आहेत खरं, कारण काय दरवेळी प्रोग्राम केल्यावरती काहीतरी एक नवीन मेमरी तयार होते. 2-3 मला अगदी सांगायला आवडतील की माझा MAचा जेव्हा शेवटची एक्झाम झाली तेव्हा आम्हाला एक वर्णम होता करायला. त्यात विरोधकंठिता नायिका आम्ही दाखवली होती आणि MAच्या वेळी प्रॅक्टिस आम्ही इतके करायचो की स्टॅमिना वगैरे तर व्यवस्थित पुरायचाच, पण तेव्हा एज वाईज इतकं मॅच्युरिटी इतकी आली नव्हती की विरोधकंठिता नायिका पूर्णपणे ती आपण आत्मसात करून ती प्रेझेंट करावी असं. आणि त्याच्यानंतर पूर्ण मी वर्णम सादर केला आणि त्याच्यानंतर मी विंगमध्ये गेले आणि मला खूप रडू यायला लागलं. म्हणजे त्या विरोधकंठितेच्या भावनेतनं मी बाहेर येऊ शकले नाही, इतकी मी त्यात समरस होऊन गेले होते. आणि ती लास्ट एक्झाम होती आणि मला कळेना की म्हणजे एक्झाम झाली याचं रडू नव्हतं ते, हे मला कळत होतं, पण ती विरोधकंठिता नायिका रंगवता पूर्णपणे मी त्या याच्यात गेले आणि मला खूप म्हणजे अनकंट्रोलेबल रडू आलं. त्याच्यानंतर भजगोविंदमची एक माझी आठवण खूप छान आहे. सुचेताताई तेव्हा चीफ गेस्ट म्हणून आल्या होत्या, नाशिकला प्रोग्राम झाला होता तो, आणि शेवटचं आम्ही जसराजजींचं पद सादर केलं होतं भजगोविंदमचंच. आणि त्याच्यात आम्ही म्हणजे एकाडेक अशा उभ्या होतो आणि शेवटी अर्थातच ते इतकं सुंदर अनुभव होता सगळा की शेवटी म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि सुचेताताईंनाही ते कळलं. म्हणजे सुचेताताईंनी नंतर मला फक्त पाठीवर थाप दिली आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी मला कळलं एवढंच त्या म्हटल्या. आणि तिथे मी अशी, मला खूप छान वाटलं की तितक्या इंटिमसीपर्यंत, तितक्या आपण अभिनयाच्या याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो, हे मला तेव्हा खूप छान अनुभव आला तो. म्हणजे तर कृष्णाची पोज घेऊन माझ्या डोळ्यातनं जेव्हा पाणी यायला लागलं तेव्हा तो अनुभव खूप छान होता माझ्यासाठी. वा, खूपच छान. आणि गुरूंची थाप मिळणं एक नक्कीच शाबासकीची, नक्कीच. ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नसूच शकतं कोणाच्या आयुष्यात, नाही, खरंच आहे, खरंच आहे. कलाकाराच्या तरी, कारण नक्कीच त्याच्यासाठी आपण फक्त आयुष्यभर प्रयत्न करत असतो की नक्कीच एकदा तरी नक्कीच. माझ्या गुरूंकडून की मिळावे की मी बास बास, मला काही नको, खरं आहे. सोनिया देशपांडेंनी विचारलंय की डान्स मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना काय सांगाल? ताई, तुला डान्स, प्रश्न ऐकायला आलाय? हो आलाय आलाय. डान्समध्ये सोनिया पण माझी खूप छान मैत्रीण आहे. तिची मुलगी खूप सुंदर कथ्थक शिकते आत्ता. आणि डान्समध्ये मुलींनी करिअर, तर मला असं वाटतं सगळ्या मुलींनी डान्समध्येच करिअर करावं खरं तर, कारण काय त्याच्यासारखं दुसरं छान करिअर नाही. त्या छान खूप वर्ष आयुष्याची खूप सुंदर अनुभवात राहतात. आताचे पालक असे आहेत, मी काल म्हटलं तसं, आता जरी लग्न करून आपण सासरी गेलो तरी सासर इतकं छान असतं की त्या करिअरला कुठेही तुमच्या मी म्हणते स्टॉप येत नाही किंवा ब्रेक येत नाही असं. त्यामुळे मला तर मी तेच म्हटलं ना, सगळ्यांनी असं वाटतं डान्समध्येच करिअर करावं, छान आपले क्लासेस, आपलं जे ज्ञान आहे ते क्लासेसच्या माध्यमातून दुसऱ्यांना द्यावं आणि बरोबरीने इतर गोष्टी ज्या आपल्याला सांभाळाव्याशा आवडतात सांभाळायला, त्याही आपल्याला छान सांभाळता येतात. त्यामुळे मी तेच म्हटलं ना की हे दिस इज द बेस्ट करिअर असं मला वाटतं. मला एका मध्ये करिअर गायडन्ससाठी बोलवलं होतं स्पीकर म्हणून, तर तिथे बरेच वेगवेगळ्या लोकं आली होती. म्हणजे काही जण IT मधले होते, काही जण एरोनॉटिक्समधले होते, तर त्यातल्या एकमेव मी अशी होते की मी डान्समधली तिथे गेले होते बोलायला. आणि बरेच जणांनी खूप छान बोलले सगळेजण. आणि त्याच्यात
शेवटी एंडला असं व्हायचं की हे काही असलं तरी तुम्ही तुमची एक हॉबी जपायला पाहिजे. काही असेल, गायन वादन, तर दे लुक्ड इट ॲज अ हॉबी. आणि आय वॉज द ओनली वन की वेअर आय हॅड माय हॉबी ॲज अ प्रोफेशन. आणि आय फेल्ट ब्लेस्ड ॲट दॅट टाईम की नाही, माझ्याकडे माझी हॉबी हेच प्रोफेशन आहे. त्यामुळे तो एक मला खूप छान हे वाटलं की जेव्हा आपली हॉबीज प्रोफेशन होते तेव्हा त्याच्यासारखी काही दुसरं सुख नाही आयुष्यात खरंच. खरंच खरंच खरंच. ताई, सध्या म्हणजे जनरली हा प्रश्न फिरतोय, खूप वेळा ऐकला जातोय किंवा खूप वेळा विचारला जातोय. आता मीही विचारते सगळ्यांना. तर खास करून लॉकडाऊनच्या काळात की एखादी कला शिकणे हे गरजेचे आहे का? आणि त्यातूनही शास्त्रीय कला म्हणजे सध्या आणीबाणीची परिस्थिती आहे, त्यात कलेचा आणि कलाकाराची भूमिका काय असायला हवी? अं, प्रश्न आहेत कला वेगवेगळे. तर पहिला, कला शिकणे हे गरजेचे आहे का? 100% गरजेचं आहे. म्हणजे मला तर वाटतं ना, नाट्योत्पत्तीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण त्रेतायुगात जेव्हा सगळी लोक सैरभैर झाली होती तेव्हा इंद्रदेवाने ब्रह्मदेवाकडे याचना केली की तुम्ही लोकांना शांत बसण्यासाठी काहीतरी तुम्ही एक क्रीडनीय तयार करा. आणि तिथे ती नाट्योत्पत्तीची हे झाली की सगळ्यांना ते वाचता येईल किंवा एंटरटेनिंग होईल म्हणून नाट्योत्पत्ती किंवा नाट्याची उत्पत्ती झाली तिथे. तर मला परत आता हे असं वाटायला लागलंय ना की त्रेतायुगातच आपण आलोय की काय असं. आणि परत कला इज बिकमिंग सर्वायव्हर फॉर अस. म्हणजे कारण काय आता मला असं वाटतं की कलाकार जितका आनंदी नाही तितकं कोणीच आनंदी नाही असं वाटतं मला. कारण काय स्वतःसाठी स्वांत सुखाय कला हा आता भाग आपला चाललाच आहे. त्याच्या बरोबरीने मी म्हटलं तसं की आता या टेक्नॉलॉजीमुळे फेसबुक लाईव्ह किंवा इतर गोष्टी आपण थांबलो नाही आहोत, आपण क्लासेस घेतोय. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती आली तरी क्लासेस आपले ऑनलाईन चालू आहेत, एक शिस्त आहे त्या क्लासेसना. त्यामुळे कलाकार खरं तर कुठेच हल्ला नाही असं मला वाटतंय. म्हणजे माझे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, झूम क्लासेस, तेव्हा मला असं झालं की आता लॉकडाऊन किती एक्सटेंड व्हावा. मी माझ्या मुलींशी कनेक्टेड आहे, माझ्या खरंच मुली छान खरंच. ग्रास्प करतायत, मी त्यांना व्हिडिओज पाठवते, त्या मला व्हिडिओज पाठवत आहेत. त्यामुळे द प्रोसेस हॅज नॉट स्टॉप. आणि स्टील आपण कलेमध्ये असल्यामुळे ती कंटाळवाणी तर होतच नाही असं मला वाटतं की ते सगळं आपण खूप छान पद्धतीने हँडल करतो. त्यामुळे आणीबाणी आली तरी कलाकाराचं जे काय एक आपण म्हणतो की प्रोफेशन कम हॉबी हे सगळंच नीट चालू राहू शकतंय. आणि कलेची आणि कलाकाराची भूमिका काय असायला हवी लॉकडाऊनच्या काळात असं माझं? बर, कलेची आणि कलाकाराची भूमिका अशीच असायला पाहिजे की कलाकारांनी कला सोडू नये लॉकडाऊनच्या काळातही, तो रियाज करत राहावं. आणि कलेचे काही जे पैलू आहेत ते वेगळ्या पद्धतीने कलाकारांनी एक्सप्लोअर करावेत. कारण काय आता आपल्या सगळ्यांनाच लिमिटेशन आलेलं आहे. जसं मी म्हटलं की मी फेसबुक लाईव्ह मे बी केलं खरंच. नसतं कधी, पण कुठेतरी ती उर्मी असते, कुठेतरी ती उत्सुकता असते हे सगळं घालण्याची, तो परफॉर्म करण्याची. मग व्हाय नॉट खरंच. हे जे आहे. म्हणजे म्हणून मी म्हटलं की कला ही कलाकाराला थांबून देत नाही कधीही. म्हणजे ते कुठेतरी इन्स्पायरिंग फॅक्टर कलेमध्ये खूप आहे की लॉकडाऊनच्या काळातही इट हॅज केप्ट अस मोटिवेटिंग की नाही, स्टील वी हॅव व्हेरी गुड थिंग्स. आणि त्या पॉझिटिव्हच आहेत आपल्या शास्त्रीय नृत्य कलांमध्ये. त्यामुळे कोणतीही कला असो, नृत्य असो, नक्की. गायन असो, वादन असो, त्यामुळे ते मेड फॉर इच अदर तसं कला आणि कलाकार असायला पाहिजे. आणि कलाकारांनी कायम कलेचा हात धरून ठेवावा तर कला आपल्या बरोबर येणारच आहे नक्कीच. नक्कीच. मला असं वाटतं की कला एक वाहत्या पाण्यासारखी असते की किती नक्कीच अडथळा आला नक्कीच तरी ती पाठ शकते आणि पुढे सरकत राहा असं सांगत असते. आणि मला असं वाटतं नक्कीच आपण ही मार्गामध्ये जायला हवं. त्या नक्कीच आपणही काही गोष्टी त्या निमित्ताने एक्सप्लोअर करतो. नक्कीच नक्कीच. खरंच खरंच. अं, तू आता लॉकडाऊन मध्ये घालवला वेळ किंवा लॉकडाऊन तुझ्यासाठी
चांगलं आहे की वाईट या विषय काय नाही. लॉकडाऊन मध्ये राहणं चांगलं आहे की वाईट? लॉकडाऊन तुझ्यासाठी चांगलं ठरलंय की वाईट? माझ्यासाठी छान ठरलंय. कारण काय मुळात मला खूप बाहेर फिरायला नाही आवडत खरं सांगायचं तर. म्हणजे शॉपिंग वगैरे हा माझा छंद नाही आहे. मी माझा क्लास लकीली माझ्या घरासमोर 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे मी सोमवार ते शुक्रवार तर माझ्या जवळ जे एक गोखले रोड म्हणून आहे तिथेही मी जात नाही. आणि माझ्यासाठी लॉकडाऊन खूप छान ठरलेला आहे. कारण काय मी तेच म्हटलं की माझा संध्याकाळचा वेळ कलेमध्ये आणि सकाळचा वेळ संसारात असं डिव्हिजन माझी खूप छान झालेली आहे ती. बरोबर. अं, सोनिया देशपांडे म्हणतात की कलेतून मिळणारं मानसिक समाधान, त्यातून मिळणारा आनंद आनंद म्हणजे तसा या लॉकडाऊन मध्येही प्रक्रिया थांबली नाहीये. काय तुला ऐकायला येतंय? हॅलो. ऐकायला येतंय? मी प्रेक्षकांना मला काही प्रश्न हॅलो. विचारू शकता? हा ताई, ऐकायला येतंय तुला? ऐकू येत नाहीये ग मला. आता येतंय? होतंय. झाले. हॅलो. हा ताई, मला आवाज ऐकू तर येत येतोय? नाहीये. एकच मिनिट थांब हं, जरा एकच मिनिट थांब. पल्लवी ताई, अगदी एक मिनिटात कदाचित पुन्हा आपल्याला कनेक्ट करेल. येस. येस. हा, आले. बघा, सेलिंग होत होतं, माहित नाही हा का? हा, बरोबर. ताई, हा मगाशी मी म्हणत होते तुला लॉकडाऊन तुझ्यासाठी चांगलं ठरलं की वाईट? आपला तो प्रश्न अर्धवट राहिला होता. ओके. हा,
मी तेच म्हटलं की लॉकडाऊन माझ्यासाठी तर खूप छान ठरलं. कारण काय मी जसं म्हटलं तसं की मुळात मला घरी राहायला माझा वेळ डान्समध्ये आणि त्याच्या बरोबरीने घरच्यांसाठी घरच्यांबरोबर घालायला खूप आवडतो मला. त्यामुळे म्हणजे उगीच बाहेर फिरणं किंवा विंडो शॉपिंग या गोष्टी मला बंद होतं तर मला छान वाटलं. चला आता म्हणजे मुद्दामून उठून कुठे जायची आवश्यकता नाही. आणि त्याच्या बरोबरीने खूप वेगवेगळ्या गोष्टी घडल्या पण. म्हणजे आता जसं मी म्हटलं की आता हे FB लाईव्ह किंवा याच्या ऑनलाईन क्लासेस घेणं हे माझ्यासाठी खूप एक वेगळी कॉन्सेप्टच होती म्हणजे ऑल द वे. आणि ती मला आता मी एकदम युज टू झाली आहे त्या कॉन्सेप्टला. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, टेक्नॉलॉजीशी जवळीक साधायला मिळाली, जी माझी खरंच खूप नव्हती ती जवळीक. म्हणजे त्या बाबतीत मी खूपच म्हणजे अपडेटेड नव्हते. ती हळूहळू मी अपडेट झाली आता. त्यामुळे लॉकडाऊन हा शब्द मला मुळातच फारसा खरं तर नाही पटला. कारण काय ठीक आहे आता ही बाहेरच्या याची गरज आहे की आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. पण मग आपण ती आनंदी पद्धतीने का नाही घेऊ शकत असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे बाहेर सगळं बंद आहे म्हणून घरी राहण्यापेक्षा मला घरी राहायला आवडतं म्हणून मला घरी राहायचा चान्स मिळाला असं मला जास्ती ते मांडायला आवडेल. एक थोडी इतकी काही लॉकडाऊन मुळे निगेटिव्हिटी आली त्याच्यात पण तू इतका पॉझिटिव्ह विचार करून ते छान अनुभवतेस ही गोष्ट. आवडलं मला खूप ते तुझं. म्हणजे ना मी ताई सांगते तुला सुरुवातीला ना जेव्हा आपण सगळेच खूप जास्ती अँक्शियस होतो या संदर्भात, कोरोनाच्या संदर्भात, तेव्हा मी माझ्या कलाप्रांगणचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती मी साधारण एक आठवड्याभरातच अनाऊन्स करून टाकलं की आपण हा विषय नको इथे डिस्कस करायला. कारण काय सोशल मीडियामुळे आपल्याला सगळेच जण आपण अपडेटेड आहोत. पण त्याच्यानंतर मी सांगते तुला की त्याच्यानंतर असा एफर्ट झाला की माझ्या कित्येक स्टुडंट्सनी छान व्हिडिओज करून ग्रुपवरती पोस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे ते जे एक इन्स्पिरेशन होतं ना की म्हणजे कॉम्पिटिशन नव्हती पण चला हे आपण करू शकतो ते आपण करू शकतो, या ज्या गोष्टी घडत गेल्या त्या खूप छान घडत गेल्या. म्हणजे माझ्या एका स्टुडंटनी तर पूर्ण रामायण महाभारताच्या टायटल सॉन्ग वरती पण कोरिओग्राफी करून तिने कोरिओग्राफी करून पोस्ट केली. काही स्टुडंट्सनी उंच माझा झोकावरती, म्हणजे जे आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायचं मे बी क्लास सुरू असताना जे केलं गेलं नसतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही लॉकडाऊन मध्ये केल्या. वेगवेगळ्या नोट्सची, वेगवेगळ्या टॉपिक्सची डिस्कशन्स केली. त्यामुळे म्हणजे वी एन्जॉयड. मला वाटतं कलाप्रांगणच्या सगळ्या स्टुडंट्सनी एन्जॉय केलाय लॉकडाऊन. आणि अजून म्हणून मी म्हटलं की आता किती दिवस लॉकडाऊन असला तरी तसा फारसा कलेच्या आयुष्यात आमचा फारसा फरक पडणार नाही असं वाटतंय मला. खरंच खरंच. पण सुरुवातीचा काळ सगळ्याच, मला असं वाटतं सगळ्याच कलाकारांसाठी ही खूप कठीण गोष्ट होती. कारण एखादी कला जर बघून शिकण्यासारखी आहे, अनुभवून शिकण्यासारखी आहे, नक्कीच ती नक्कीच कोणतीच नाही म्हटल्यावर हे अशा प्रकारे दाखवणं, शिकवणं किंवा नक्कीच स्वतः म्हणजे मी मुलींच्याही दृष्टीने विचार करून स्वतःही शिकणं ही खूप कठीण असणार आहे. खूप कठीण कारण असतं, खूप कठीण असतं. खरं आहे. म्हटल्यावर खूप गोष्टी सोप्या झाल्यात आपल्याला. आपण नक्कीच अगदीच नक्कीच रुळलोय आपण त्या गोष्टींमध्ये. नक्कीच. तर ताई खूप मज्जा आली आज तुझ्याशी बोलून. खूप गप्पा हो मारल्या, खूप गोष्टी समजल्या नव्याने आणि खूप गोष्टी सोनिया देशपांडे म्हणतात की गुरु म्हणून तुझी प्रेरणा तुझ्या मुलींना तू दिली आहेस त्याला तोड नाही. खरंच नाही. कारण इतकं मनापासून आणि म्हणजे सगळ्या गोष्टीत पॉझिटिव्हिटी तू स्वतः जर ती स्वतः ती अप्लाय करते स्वतःवरच तर नक्कीच मला थोड्या सगळ्या मुलींनाही तू तितकीच देत असणार आहे. तो खरंच खरंच असंच असणार आहे की या खरंच. सगळ्या आणि मी तुझ्याशी सांगू मानसी तुला, म्हणजे आपण गप्पा मारतोय म्हणून पण या सगळ्या माझ्या खूप लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. आणि मी म्हणते की आई वडील, माझी बहीण, या बहिणीसारख्या पण अगदी म्हणजे आम्ही अगदी लहानपणीपासून एकत्र वाढले. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामुळे आपण घडत असतो. म्हणजे आज मला इथे खरंच सांगायला आवडेल की
प्रत्येक व्यक्तीचा आपल्या आयुष्यात जी व्यक्ती येते त्यांचा सहभाग असतो. पण त्याच्याबरोबर माझ्या मैत्रिणी खूप छान आहेत सगळ्याजणी. आई वडील बहीण मैत्रिणी. सासरी माझी नणंद कॅनडामध्ये सोन्या डान्स अकॅडमी चालवते. तिचा खूप छान हे आहे. मुळात तिने MA केलं नालंदामधनं. त्यामुळे माझ्या सासरला डान्स काय हे माहिती होतं. त्यामुळे हा जो एक हे असतो ना त्यांनी तुम्ही हळूहळू घडत जाता. आणि त्यात म्हणून मी म्हटलं की जे कोण आपल्याला भेटतं त्या व्यक्तीचा सहभाग आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावरती पूर्ण आयुष्यावरती नातेवाईकांचा सहभाग असतो. म्हणजे असं हे होत नाही. त्यामुळे त्या इतक्या छान हे करतायत म्हणजे अटेंड करतायत. आणि नक्कीच त्यांना माझं कौतुक आहे म्हणून लिहितायत त्या. पण त्या सगळ्या खरंच खूप म्हणजे अगदी आमचं नातं खूप घट्ट आहे दृढ आहे नातं. त्यामुळे छान आहे ते अनुभव. गोष्टींवर तुला कमेंट करतायत त्यावरूनच मला अगदी समजलं की अगदी खास तुझ्या कोणीतरी असणार आहेत त्या. बरोबर. त्यामुळे असं मी बोल. हा बोल ना. नाही मी तसं म्हटलं घरच्यांचं पण एक हे लागतं तसं. म्हणजे आता टेक्नॉलॉजीला मी अक्वेंटेड नाही पण माझे मिस्टर बऱ्यापैकी टेक्नो सॅव्ही आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या हे करणं. आता माझा मुलगा पण त्यात पडायला लागलाय. त्यामुळे आई तू असं कर तसं कर ही सजेशन देणं हे सगळं खूप महत्वाचं असतं. म्हणजे जिथे आपण वीक आहोत तिथे आपल्याला सपोर्ट मिळाला तर आपण अजून खूप जास्ती भरारी घेऊ शकतो. आणि ते विकनेसेस आपल्या घरच्यांना माहिती असले तर ते जास्ती आपल्याला सपोर्टिव्ह राहू शकतात. त्यामुळे आता मिस्टरांबरोबर मुलगाही बरेच ऍडवाइसेस मला देतो की नाही हे असं करून बघू. आज पण हे सगळं तयार करण्यासाठी सगळ्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे हे खूप मी म्हणते मोटिवेटिंग असतं. माझी पॉझिटिव्हिटी असते पण त्याच्या मागे जे पॉझिटिव्हिटी देणारे असतात ते अनेक लोक असतात. फक्त आपण काय एक्सप्रेस करू शकतो ती पॉझिटिव्हिटी आपल्या नेहमीच्या स्टाईलने असं म्हणता येईल. मी अगदीच त्या प्रश्नावर येणार होते की ताई तुला घरून तुझ्या कसा सपोर्ट आहे. म्हणजे आधी आई वडिलांकडून आणि आता सासरच्या मंडळींकडून. तर त्याच्या आधी नक्कीच. तू हे छान व्यक्त केलं. नाही अगं ते खरंच असतंच म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे आमच्याकडे काय झालं माझे वडील डॉक्टर आहेत. माझी बहीण दोघंही होमिओपॅथ MD आहेत. आणि माझी PhD करायचं मेन एक मोटिवेशन होतं की ते दोघं DR तर मी DR का नाही असं. म्हणजे त्या वयात आपण तसा विचार करतो थोडं की मला पण DR पाहिजे माझ्या ह्याच्या मागे. आणि मग वडिलांची मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मुळात तो विचार सगळा सुरू झाला की एक्झॅक्टली काय शरीरावरती आपल्या परिणाम होतो. मग ते मसल्स कसे वर्क होतात. त्यामुळे वडिलांचं तर यामागे खूप मोठं हे आहे. त्याच्या बरोबरीने आईचं जे एक म्हणजे सतत काहीतरी करत राहण्याची जी प्रेरणा आहे ती कायम माझ्यात म्हणजे मला असं वाटतं की आता ते आहे थोडंफार माझ्यात असं. त्यामुळे आई वडील बहीण हे तिघं तर माझ्या PhDच्या प्रवासात होते. त्याच्या बरोबरीने मग सासू सासरे मिस्टर आले. आणि जेव्हा सायुज्य झाला तेव्हा माझं PhD पूर्ण झालं होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी मला सारखं घरात नाचताना बघितलेलं आहे. प्रॅक्टिसेस करताना बघितलेलं आहे. म्हणजे गडकरी रंगायतनला राम मराठे याच्यात माझा जेव्हा नृत्य प्रोग्राम होता तेव्हा सायुज्य माझ्याबरोबर 9 वाजता जेवण वगैरे झालं की प्रॅक्टिस मी करत असताना तिथे बसून राहायचा की चल मी बसतो तुझ्या बरोबर. 9 नंतर मी प्रॅक्टिस करायचे तास दीड तास. तेव्हा तो सोफ्यावर बसून राहायचा. मग तू हे असं केलंस का मग तसं केलंस का मग तू असं म्हणतीयस का. कारण काय तो माझा ठरलेला ऑडियन्स आहे की तिथे बस आणि सांग तुला कळतंय की नाही मी काय करतेय ते. आणि मग ते त्याला कळलं की मला असं छान वाटायचं की हा म्हणजे आता सगळ्यांना नक्की कळेल असं. त्यामुळे तो हक्काचा अजून तरी ऑडियन्स आहे. आता मोठं झाल्यावर बघू. बरोबर. घरापासून सुरुवात आपण ते हा खरंच तसंच केलं बरोबर. पण छान. म्हणजे असं ना तसं त्याला थोडी का कलेविषयीची माहिती मिळावी किंवा ह्या गोष्टी नक्कीच सगळ्या त्याच्यापर्यंत नक्कीच अगदी नक्कीच. अगदी सांगतो नाही अशा ना तशा कारणाने तू त्याच्याकडून त्या करून घेतेच आहेस. म्हणजे हो वा. हो. बरोबर. पद्मा जोशी गोरे म्हणतात की अतिशय साध्या सोप्या सरळ आणि मॅच्युअर्ड भाषेत सांगितलं तू ताई. आणि मानसी तुम्ही पण खूप हसत मुलाखत
थँक्यू सो मच. ताई, खूप खूप खरं तर आभार तुझे की मी तुला फोन केला होता की खरं तर मला मला असं वाटतं आपली अशी पहिलीच बोलण्याची अशी पहिलीच वेळ होती की मी बरोबर, फक्त आणि डायरेक्ट फोनच बरोबर. केला होता. मी असं असं करणार आहे मुलाखतींचा एक कार्यक्रम, तर तेव्हा येशील का? तर मला खूप खूप आनंद झाला की तू लगेच हो म्हणालीस. काय कन्सेप्ट आहे, मग आपण खूप गप्पा मारल्या त्या विषयीच्या. आणि आज तू बरोबर. आम्हाला इतक्या नवीन गोष्टी सांगितल्यास की अडवूंचा प्रकार काय असतो, त्या कशा करायच्या, किंवा भरतनाट्यम ही शैली कशी आहे ह्याविषयीची जी माहिती माहित नव्हती मला सुद्धा, तीही बऱ्याच गोष्टी त्याच्यातून कळल्या. आणि अभ्यास म्हणजे मला आणखीन आता इतकी इच्छा झाली की वाव, मला आणखीन काहीतरी जाणून घ्यायचं ह्याच्यावर. मी नक्की तुला फोन करून त्रास नक्कीच. देणार आहे आता की अगदी अगदी आता आणखीन काहीच हरकत नाही. तर ते काय असतं. तर खूप खूप मी मनापासून तुझे खूप आभार मानते की तिकडे आलीस माझ्या एका रिक्वेस्ट वर थँक्यू. आणि इतकं छान मला सगळं सांगितलं, गोड भाषेत, सोप्या भाषेत. त्याबद्दल मी थँक्यू. खरंच खूप आभार मानते. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की ह्या कार्यक्रमाची सांगता ही तुझ्या एका छान परफॉर्मन्सनी व्हावी. नक्की नक्की चालेल. काहीच हरकत नाही. मी म्हटलं तसं गुरूंचे आशीर्वाद तर आहेत. सुचेताताई, उत्तराताई या दोघींचे मला खूप आशीर्वाद आहेत. उत्तराताईमुळे आज मी डान्सच्या इतक्या सुंदर विश्वाला एक्सप्लोअर झाले. सुचेताताईंनी अजून माझा हात धरून अजून मला वेगवेगळ्या गोष्टी खूप छान शिकवल्या. त्या बरोबरीने मला असं वाटतं की जे काल आपण म्हणत होतो की एक जे तत्व असतं ते कायम असतं आपल्या बरोबर. आणि त्या तत्वाशी आपण जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो. ते तत्व म्हणजे आपण म्हणतो तसं कृष्ण, राम, शंकर या नावांनी आपण ते व्यक्त होतो. त्यामुळे कृष्णाचीच एक रचना आहे जगदोद्धारणा म्हणून. त्याचं एक छोटं मी हे पाठवलं होतं सगळ्यांना की कारण काय ती इतकी छान रचना आहे. अद्भुत रसप्रधान रचना आहे ती की सखी म्हणतीये की हे किती गोड कृष्णाचं एक छोटं रूप आहे आणि तोच पुढे भगवंत म्हणून आपण ज्याला म्हणतो तो आहे. आणि यशोदानी अगदी सहजपणे त्याच्या सगळ्या बाललीला अनुभवल्या आहेत. म्हणजे अगदी आता मी पदात करीनच या सगळ्या गोष्टी, पण एक संचारी म्हणून की आंधळी कोशिंबीर खेळतीये यशोदा आणि तिला असं वाटतं की हा आता मी पकडलं कृष्णाला, पण तो इतका लबाड की तो पकडल्याचा अनुभव देतो आणि तो नाहीसा होतोय. म्हणजे डोळे उघडून बघते तर अरे कुठे गेला कृष्ण. हे म्हणजे हे म्हणून मी म्हटलं हे तत्व आहे. कधीतरी आपल्याला असं वाटतं ते गवसलंय, कधीतरी असं वाटतं की नाही अरे ते काहीच आपल्याला कळलं नाहीये की काय असं. त्यामुळे ही रचना आहे जगदोद्धारणा म्हणून. त्यांनी आपण कार्यक्रमाची सांगता करूया. परत एकदा तुला खूप खूप धन्यवाद की तू मला हा छान अनुभव दिलास. आणि आता मी थोडी अक्वेंटेड झाली आहे या सगळ्याशी. त्यामुळे परत मी म्हणेन जसं क्लासेसच्या बाबतीत मी म्हणलं की आता माझे क्लासेस ऑनलाईन सुरू झालेत. आता लॉकडाऊन किती दिवस एक्सटेंड झाला तरी प्रॉब्लेम नाही. तसं मला वाटतं की आता FB लाईव्हला मी एक्सप्लोअर झालेली आहे. त्यामुळे आता परफॉर्मन्सच्या दृष्टीने पण मला काही आता प्रॉब्लेम नाही. तू तो अनुभव दिलास मला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आपण जगदोद्धारणा करूया आणि कार्यक्रमाची सांगता करूया. मला खूप आवडेल जर तू अशी लाईव्ह येऊन पुन्हा पुन्हा तुझे ते परफॉर्मन्सेस बघायला मिळाले. नक्की नक्की. येस, चालेल. आपण करूया सांगता कार्यक्रमाची. हो.
वा, इतक्या कृष्णाच्या लीला एवढ्या सुंदर दाखवल्यास ताई तू. खूप असं त्या क्षणात जगल्यासारखं वाटत होतं खरंच. खूप सुंदर, खूप सुंदर. पुन्हा एकदा ताई खूप खूप धन्यवाद तुला की तू इकडे आलीस आणि खरंच आभार मानते तुझे की तू इकडे आलीस आणि एवढं छान तुझं सादरीकरण आम्हाला बघायला मिळालं ह्या निमित्ताने. आणि लवकरच पुन्हा एकदा अशी संधी यावी अशी मी खूप आशा ठेवते की नक्की मला आणखीन तुझे परफॉर्मन्स, जसं तू म्हणालीस की मी थोडं काम करते तर लवकर आता तू जसं म्हणाली सवय झाली आता फेसबुकची पण, तर पुन्हा पुन्हा तू लाईव्ह ये असंच आणि आम्हाला तुझं नृत्य बघायला मिळू दे. थँक्यू. 8 सप्टेंबर रात्री 8 वाजता नवीन कलाकारांसोबत. धन्यवाद.